बकरी घालवायचं हे जिम्मेदारी घेणं पडून बकऱ्या इकडे आलं मागे बिबट्याच्या इथे ते क्षेत्रामध्ये आलेलं आहे बिबट्या शेतीपूर मध्ये. शेत कोणाचं आहे सांग ना. हे शेत आजीनाथ भुसे इकडे मी बोलू का एक मिनिट? संतोष भु- गणेश भुसे बोला एक मिनिट तुम्ही. माझं कसं म्हणणं माहिती का, वन खात्यानं एवढं फक्त याच्यावर दहशत घ्यायला पाहिजे फक्त एवढं. काय ते कोई म्हणजे हानी झाली नाही पाहिजे असं. म्हणजे हे सगळे शेतामध्ये जातच नाही कोणीच. शेतामध्ये जाणं म्हणजे असे घाबरले सगळे, बाया सुद्धा जाऊ नाही शेतामध्ये. वन खात्यानं फक्त एवढंच काय करायचं की बा जायचं शेतामध्ये यायचे. आता हे बिबट्याचे पाय सगळे बिबटे आम्ही स्वतः पाहिले. याचं म्हणणे की बा आमचं सगळं शेतकऱ्याचं म्हणणे की बा एवढं नुकसान आहे, डुकरांना एवढं नुकसान करले भयानक विशेष नाही लगी त्याचं हे नाही. डुकरांना लगे जवळजवळ म्हणजे शेतकऱ्याचं कुठलंच ठेवलं नाही त्यानं. शेतकऱ्याच्या डुकरांमुळे शेतकऱ्याचं माणूस डुकरांना कापला, पुरा कार्यक्रम शेतकऱ्याला टाकला direct. गेला आमचा डायरेक्ट. हे एवढं वाल मध्ये वाल तोडताना तिथे मजूर बाया काम करत असताना तिथे बिबट्या आणि त्याचे 2 पिल्ले त्यांना आढळले. तर आम्ही तवरूत वनपाल पठाण साहेब यांना फोन केला आणि पठाण साहेबांनी मग तवरूतला त्यांची टीम वनरक्षक बाळू चव्हाण यांना पाठवला आणि त्यांनी हे ठिकाणची पाहणी केली. पाहणी करताना त्यांच्यासोबत सर्व शेतकरी बंधू आणि आळी साहेब सुद्धा उपस्थित होते.